राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। हजारोची नोंदणी, हमीभाव खरेदीच बंद, अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात। कर्ज माफ करा, 7/12 कोरा करा, नाशिकच्या शेतकऱ्यांची मागणी। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीचं कर्ज वसुली करून शेतकऱ्यांच्या 7/12वर नावे लावण्यात येतात ते तत्काळ रद्द करावे। राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे OTS करावे। शेतकऱ्यांच्या 7/12 खाते ओतेऱ्यावर लावलेला नावे रद्द करावी। संपूर्ण शेतकऱ्यांची कर्ज माफ करून 7/12 खाते ओतारा कोरा करावा, अशा आशयाचं निवेदन देत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आलेला होता। नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेचा सक्तीचा कर्ज वसुली विरोधामध्ये संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी नाशिक येथे 1 जून 2023 पासून म्हणजेच जवळपास 19 महिन्यापासून 570 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। मात्र शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचं नियोजन जिल्हाधिकारी जलज शर्मा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन देण्यात आलेलं आहे। यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या निवेदनाद्वारे शासनाला कळवतो असं शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे। ई-पीक पाहणी करा, आज शेवटचा दिवस तर प्रशासनाची धावपळ सुरू। नोंदणी करून घेण्यासाठी महसूल विभागाची धावपळ। धान्य वितरण फेब्रुवारीमध्ये सुरळीत तर 81% पूर्ण। जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुदळकरांची माहिती। किती शेतकऱ्यांना मिळाला PM किसानचा हप्ता? 2.5 लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, तर प्रत्येकी 2000 खात्यामध्ये जमा झाले। चंद्रपूर शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला PM किसान योजनेचा 19वा हप्ता सोमवारी ई-KYC केलेला 2,50,295 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 3 हप्त्यामध्ये हे पैसे दिले जात आहेत, तर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, काही राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे। 2 लाख शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा, तर अतिवृष्टीचा प्रस्ताव उमटली मजुराची मोहर। 58 लाखांचा निधी वगळता। कांदा 200 ते 3,101 रुपये प्रति क्विंटल। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी 25 तारखेला कांद्याला किमान 200 रुपयापर्यंत भाव होता, तर 3,101 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पाहायला मिळाले। काबुली हरभऱ्याची बाजारात आवक सुरू, तर सरासरी दर 9,600 रुपये प्रति क्विंटल। तूर खरेदी नोंदणीस 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। राज्यातील शेतकऱ्यांचे तूर हमी भावाने खरेदी करण्यासाठी 24 जानेवारीपासून सुरू असलेल्या नोंदणीला 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 2,97,000 टन तूर खरेदीचं उद्दिष्ट असून आज अखेर केवळ 29,254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती। शेतकऱ्यांना आता कांदा पावला, तर उत्पादकांना मिळाला दिलासा। हंगामाच्या सुरुवातीलाच मिळाला 2,400 रुपयांचा दर, प्रति क्विंटल 1,800-2,000 रुपयापर्यंत कांद्याचे भाव। तर खामगाव येथील यंदा कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सुरुवातीला कांद्याचा प्रति क्विंटल 2,400 रुपये दर मिळत होता, तर सध्या 1,800 ते 2,000 रुपयापर्यंत स्थिर दर आहे। तर मागील वर्षाच्या तुलनेत दरामध्ये 400 ते 500 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। APMC ही बुचकुळ्यामध्ये अडकली, तर आधी खरेदीचे तर काही तासातच खरेदी बंदचे दिले समितीनं पत्र। CCIची अनगोदी कारभार, शेतकरी त्रास्त। शेतकऱ्यांना 7,65,00,000 रुपयांची मदत। आमदार सुधीर मुनगंटीवारांचा पाठपुरावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मध्ये आनंदाचं वातावरण। चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता। त्यामुळे शेतजमिनीचं आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीला धावून आले होते, पण त्यांच्यासोबतच या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर व्हावी यासाठी देखील पाठपुरावा केला होता। आता राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील 5,385 शेतकऱ्यांना 7,65,33,000 रुपयांची मदत जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांना भरली धडकी, तुरीचा किमान दरामध्ये 3,000 रुपयाची घसरण। हरभऱ्याचा भाव प्रति क्विंटल 561 रुपयांना ढासळला। कुटुंबाचा आधार गेला तर 20,000 रुपये मिळालेत का? दारिद्र्य रेषाखालील कुटुंबातील स्त्री पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमधून 20,000 रुपये दिले जातात। वाल्मिक कराड अडकला, धनंजय मुंडेही अडचणीत आले, तर कराड निकटच्या असल्याची स्वतःच दिली होती। धनंजय मुंडे यांनी कबुली। विष्णू साठे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष होते। निर्बळ दुधासाठी धाडी, अन्न प्रशासनाची जिल्ह्यातील 56 दूध संकलन केंद्रावर कारवाई। नमुने तपासणीसाठी पुण्याकडे भेसळ रोखण्याचा प्रयत्न।
वणीत कर्ज वसुलीला शेतकरी दाद देईना, कर्जमाफीचा प्रश्न गंभीर। पिकांचा वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकट आणि अपुऱ्या तंत्रज्ञानामुळे घडलेला उत्पादकांमध्ये आलेली पडलेला बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज परतफेडीची क्षमता ढासळली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिले होते, पण आता सत्ताधाऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर संभ्रमाचं धोरण आहे। कर्जमाफी धोरणाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे, तर कर्जमाफी होणारच या अपेक्षेनं कर्जदार शेतकरी वसुलीला दाद देत नाही। कर्ज वसुलीची मोहीम आता सुरू आहे। बँकांच्या पत्राने शेतकऱ्यावर 130 कोटी रुपयांचा बुंदरदर, कर्जाच्या व्याज दरमिशन कमी, तर माजी बँक अध्यक्षांना बँकांना निवेदन। 63 कोटी रुपयांचा मिळाला हप्ता, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना। जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी तर 57,000 शेतकऱ्यांना मिळाला हा लाभ। परभणी जिल्ह्यामध्ये एका हप्त्यासाठी जवळपास 63 कोटी रुपयांचं अनुदान मिळाले। परभणी येथील केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षभरात 12,000 रुपयांचा निधी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात दिला जातो। या अंतर्गत मध्ये 19 हप्ता नुकताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे। यामध्ये 3,18,807 शेतकऱ्यांना 63 कोटी 76,14,000 रुपयांचं वितरण एका क्लिकमध्येच करण्यात आले होते। अनुदानातून या जिल्ह्याला डच्चू मिळाला, तर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त सहाय्यता निधीतून भंडाऱ्याला वगळले। शेतकऱ्यांना असंतोष संरक्षण करून सुद्धा काय उपयोग। जून ते सप्टेंबर 2024 कालावधीत राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं प्रमाणात नुकसान झाले होते। बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आपत्ती प्रतिसाद निधीतून 29.25 कोटी रुपयांचा निधीला मंजूर दिली होती, परंतु नागपूर भंडारातील जिल्ह्याला अनुदान निधीतून वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे, तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला। 2 लाख शेतकऱ्यांना मिळाले 47 कोटी रुपये, तर काहींच्या कागदपत्रामध्ये त्रुटी। सन्मान योजनेतून अपात्र झालेल्याकडून वसुली सुरू। धाराशिव जिल्ह्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळाला आहे। धाराशिव जिल्ह्यातील 2,37,521 शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळाला आहे। यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी कामासाठी हातभार लागलेला आहे, तर एकाच दिवशी 47 कोटी 50 लाख रुपये या योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त झाले। शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अनुचित असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचणी येतात। बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे पैसे नसल्याने शेतातील किरकोळ खर्च करता येत नाही। यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतून शेतकऱ्यांना हातभार लागत असून शेतकरी आनंदित आहे। मोसंबीचा दर घसरला, मंगू रोगाचा प्रादुर्भावाचा परिणाम, एका टन मागे 8,000 रुपये मिळतात कमी। पीएम किसान 1 लाख शेतकऱ्यांना मिळालाच लाभ, तर किती शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करणे बाकी। एका वर्षात 2,000 शेतकरी वाढले। शेतकऱ्यांना सादर करावा न हरकत प्रमाणपत्र, कृषी विभाग व तहसील कार्यालयाचं शेतकऱ्यांना आव्हान। बोनससाठी 8,211 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। दिवसभर रांगेत उभे राहून केली होती नोंदणी, तरीही बोनस मिळाला नाही। कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली। खुल्या बाजारामध्ये तुरीची आवक वाढली, शासकीय गोंधळ संपेना, शेतकरी हमीदाराच्या प्रतीक्षेत। करमाळ्यामध्ये केळी भरपाई अनुदानाच्या यादीत घोळ, जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची लोकशाही दिनामध्ये तक्रार। केवायसी दीर्घाई तर अनुदानाला ब्रेक, लाखो निराधारांचा प्रश्न, डीबीटी प्रक्रियामध्ये तांत्रिक अडचणी। लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ताही रखडला, आधार अद्ययावत करण्यासाठी अनेकांच्या अडचणी। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत निराधार लाभार्थ्यांना थेट बँकात अनुदान डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, कापसाला 10,000 रुपयाचा भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। कापसाला 10,000 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 7/12 उतारा करावा, खरीप हंगाम सन 2023चा पीक विम्याचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्याचं निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटना, महाराष्ट्र जागृत जनमंच, उत्तर महाराष्ट्र जल परिषद, भडगाव तालुका पदाधिकारी शेतकरी यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुदखेडला मिळाले अतिवृष्टीचे 29 कोटी रुपये, खरीपाचे झाले होते नुकसान। तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, छाननीनंतर खात्यामध्ये पैसे जमा। सरत्या वर्षामध्ये प्रतीक्षा कर्जमाफीची, शासनाने दुट्टपी धोरणाचा त्याग करावा, शेतकऱ्यांची मागणी। अनुदान परत न केल्यास खाते होणार, शेतकऱ्यांचं सील 7/12वर पडणार, मोठा बोजा, 3 दिवसाची दिली मुदत। राज्यातील शेतकऱ्यांचा ठिबक सिंचन योजनेचे 716 कोटी रुपये थकले,
योजना निवडणुकीपुरती होती का? ॲडव्होकेट अजित देशमुख यांची सरकारकडे मागणी. नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यामध्ये 592 कोटी रुपयांची मदत थेट जमा करण्यात आली. अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळी, वादळी वारा, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अन्न घटकांना गेल्या 3 वर्षात राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केलेली होती. यापैकी 5,29,605 लाभार्थी 592 कोटी 34,90,530 रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली. शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 7.38 लाख कोटी रुपयांची थकबाकी. शेतकऱ्यांचं अनुदान रखडले, ठिबक सिंचन शेतकरी नाराज. सारंगखेड परिसरातील 2.5 वर्षापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा.